जीडीपी म्हणजे काय? तर एका आर्थिक वर्षामध्ये त्या देशात तयार होणाऱ्या एकूण वस्तू व सेवा. समजा आपल्याला भारताचा जीडीपी मोजायचा आहे. मग भारतात गणेश त्याच्या शेतात 50 पोती गहू पिकवतो. रमेश त्याच्या बेकरीत 100 केक बनवतो. एक अमेरिकन कंपनी आहे जिचा कारखाना भारतात आहे आणि ती दर वर्षाला 50 गाड्या बनवते. मग या साऱ्या गोष्टी आपण आपल्या जीडीपी मध्ये मोजताना काउंट करू. पण जर समजा तुमचा एक मित्र आहे जो बाहेर देशात काम करतो आणि तिथून पैसे पाठवतो, यात भारतात तर काहीच तयार नाही होते, म्हणून आपण हे पैसे जीडीपी मध्ये नाही काउंट करणार. यात जर समजा भारतातून इंग्लंडला काही कपडे पाठवले जातात, मग हे आपण भारताच्या जीडीपी मध्ये काउंट करू का? आता कपडे तयार तर भारतात होत आहेत, म्हणून आपण ही निर्यात आपल्या जीडीपी मध्ये काउंट करू. पण जर समजा तुम्ही फोन मागवला बाहेर देशातून, फोन तयार तर बाहेर देशात होतोय, म्हणून आपण ही आयात जीडीपी मध्ये नाही काउंट करणार.